नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता तुमचे स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मी आज तुम्हाला फोरटक्सचं ब्लाऊज कटिंग म्हणजे हेवी साईजमध्ये दाखवणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुम्हालाही असं फोरटक्सचं ब्लाऊज कट करता येईल। तर मी पेपरवरती कटिंग करणार आहे। तर डबल फोल्ड मी पेपर घेतलेला आहे। तर तुम्ही पेपरवर किंवा तुम्ही कार्डशीट पेपरवर सुद्धा कट करून ठेवू शकता। परत परत आपल्याला जर ब्लाऊज कट करायचं असेल तर आपण असे पॅटर्न बनवून ठेवू शकतो, कारण की आपण परत परत जर ब्लाऊज आपल्याला एखादा ब्लाऊज जर अर्जंट कट करायचा असेल तर आपल्याला परत ते मापी घ्यावे लागतात। म्हणून त्याच्यासाठी आपण असं ब्लाऊज पूर्ण माप घेऊन आपल्याला व्यवस्थित पेपर पॅटर्न कट करून ठेवायचे आहेत। तर ब्लाऊजची उंची आहे माझी 13.5 इंच। तर मी 14.5 इंचवर मार्किंग करून घेणार आहे, म्हणजे उंचीची। तर डबल फोल्ड पेपर करून घ्यायचा आहे। त्याच्यात आपल्याला पाठीमागचा आणि समोरचा भाग भेटणार आहे। तर आता 38 साईज म्हणजे हेवी साईज मधलं ब्लाऊज आहे। तर 38 साईज साठी आपल्याला शोल्डर ठेवायचा आहे 5.5 इंच। तर शोल्डर कसं घ्यायचं, मुंडा कसा घ्यायचा आहे, तर ते मी एक संपूर्ण शोल्डर आणि मुंड्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता। तर 5.5 इंच आपण शोल्डर घेतलेला आहे। तर खालच्याही साईडने आपल्याला इथून असं 5.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे। आणि आता आपल्याला आर्महोलची रेषा ड्रॉ करायची आहे। तर आपल्याला आर्महोल ठेवायचा आहे 5.25 इंच। तुम्ही 6 इंच ही ठेवू शकता। त्याच्यानंतर इथूनही बघायचं आहे आपल्याला की 5.5 इंच बरोबर येत आहे की नाही। जर कमी जास्त होत असेल तर व्यवस्थित अशी मार्किंग करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। तर छाती आपली 38 इंच आहे। तर 38चा चौथा भाग आपला 9.5 इंच येत असतो। तर 9.5 इंचावर आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे। तर हे फोरटक्सचं ब्लाऊज आहे। तर खालच्याही साईडने आपल्याला 9.5 इंचावर मार्क करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर ही रेषा आपल्याला अशी सरळ आखून घ्यायची आहे। जर शिलाई तुम्हाला शिलाई येत असेल तर व्यवस्थित व्हिडिओ पहा, तुम्हालाही नक्की ब्लाऊज कट करता येईल आणि शिवता येईल। तर 1.5 इंचावर हेवी साईज असेल तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की हेवी साईज असली तर आपल्याला मागच्या मुंड्याची मार्किंग आपल्याला 1.5 इंचावर करायची आहे। समोरच्या मुंड्याची मार्किंग आपल्याला 1 इंचावर करायची आहे। आणि जर कमी ब्लाऊजचं माप असेल तर तुम्ही 1.25 इंचावर मागच्या मुंड्याची मार्किंग करायची आहे आणि 1.25 इंचावर आपल्याला समोरच्या मुंड्याची मार्किंग करायची आहे। तर आता आपल्याला असा आकार देऊन घ्यायचा आहे मुंड्याला। हा पेन चालत नाहीये, थोडासा कमी झालेला आहे। तर थोडं मी डार्क करून दाखवते तुम्हाला, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल। तर बघू शकता मागच्या मुंड्याची मार्किंग करून घेतलेली आहे। तसंच आपल्याला इथून आपल्याला 1 इंच मागे यायचं आहे आणि तिथून आपल्याला समोरच्या मुंड्याची मार्किंग करायची आहे। आणि आपण हा इथे जिथे आपली छातीची फिटिंग आहे त्याच्या 1 इंच अंतरावरती आपल्याला इथे मार्क करून घ्यायचा आहे। पॉइंट देऊन घ्यायचा आहे। तुम्हाला जर लक्षात येत नसेल तर तुम्ही पॉइंट देऊन घेऊ शकता। आणि इथून 1 इंच आणि तिकडच्या साईडने 1 इंच आणि जिथे आपली छातीची फिटिंग आहे तिथे आपल्याला मागचा मुंडा हा ड्रॉ करून घ्यायचा आहे। मुंडा ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला 1.5 इंच मार्जिन वाढवून घ्यायचं आहे। तर हे आपलं परफेक्ट आपलं छातीचं मेजरमेंट असतं। हे मार्जिन आपल्याला प्रत्येक ब्लाऊज मध्ये ठेवावंच लागतं, तरच आपलं ब्लाऊज हे परफेक्ट बसेल। नाहीतर आपलं जर हे मार्जिनवर याच्यावरती जर आपण कट करून घेतलं तर आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित बसणार नाही। छातीमध्ये कमरेमध्ये हे खूप टाईट होऊन जाणार आहे ब्लाऊज, म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे। तर प्रत्येक ब्लाऊज मध्ये आपल्याला 1.5 इंच मार्जिन वाढूनच घ्यायचं आहे। जर तुम्हाला ही मार्किंग दिसत नसेल तर तुम्ही व्हिडिओ पोस्ट करून किंवा झूम करून बघू शकता। आता आपल्याला 2.5 इंचावरती गळ्याची रुंदी टाकायची आहे। तर 2.5 इंच गळ्याचं माप ही आपल्या छातीच्या मेजरमेंट नुसार बदलत असतं, कारण की जर तुमचा मागचा गळा जर डीप असेल तर तुमचं गळ्याचं मेजरमेंटही बदलत असतं। तर हा गळा समोरचा गळा टाकणार आहे मी। खालचा पार्ट आपला मागच्या साईडचा तयार होणार आहे आणि हा वरचा आहे तर तो समोरचा होणार आहे। तर समोरचा गळा आपल्याला घ्यायचा आहे 7.25 इंचावर मी मार्किंग करणार आहे। तुम्ही तुमच्या मापानुसार घेऊ शकता, कमी जास्त करू शकता।
तर इकडच्या साईडनी मी 2.25 इंचावर मार्क केलेला आहे. जर इथे तुम्ही इथेच तेवढं टाकलं तर थोडासा गळा हा रुंद होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला इथे थोडंसं वाढवूनच घ्यायचं आहे, म्हणजे आपला गळा हा पसरट होतो म्हणून. आणि खूप मस्त असा आकार येत असतो इथे थोडं खाली वाढवल्यामुळे. या छोट्या छोट्या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपलं ब्लाऊज हे व्यवस्थित येत असतं. इथे आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर आकार आपल्याला 1 इंचावर देऊन घ्यायचा आहे आणि असा गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आता आपल्याला शोल्डरचं सेंटर काढताना लक्षात घ्यायचं आहे. हा गळा आपण इकडे घेतलेला आहे, तर तो गळा सोडून आपल्याला हे जेवढं आपण शोल्डर पट्टी ठेवलेली आहे त्याचं सेंटर काढायचं आहे, म्हणजे त्याचं मध्य सेंटर. आता हे 3 इंच येत आहे आपलं शोल्डर पट्टी, तर आपण 3 इंचावरती व्यवस्थित टेप हा असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि मग सेंटर काढायचं आहे. सेंटर काढल्यानंतर आता आपल्याला खालच्या साईडनी 2.25 इंचावर आपल्याला, म्हणजे इकडे आपली काच बटन पट्टी येणार आहे, तर इकडचा हा भाग आपला फिटिंगच्या साईडचा येणार आहे. तर इथे आपल्याला 2.25 इंचावर आपल्याला क्रॉस पट्टीची मार्किंग करून घेणार आहे. तर हे बेल्ट वाला 4 टक्स आहे, म्हणून मी तुम्हाला इथे बेल्ट वाला दाखवणार आहे. आणि इकडच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इकडे आपण 2.25 इंचावर मार्किंग केलं होतं, तर इथेही आपल्याला 2.5 इंचावर मार्क करायचं आहे. तर हे वरच्या साईडने आपल्याला ती मार्किंग तशीच ठेवायची आहे आणि त्याच्या खाली आपल्याला परत 2.5 इंचावर आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि इकडच्या साईडने आपल्याला 2.5 इंचावर मार्किंग करायची आहे आणि अशी सरळ रेषा आपल्याला आखून घ्यायची आहे. सरळ रेषा आखून घेतल्यानंतर आपल्याला आता इथे आपण पॉइंट दिलेला आहे, म्हणजे आपण शोल्डर पट्टीवरती पॉइंट दिलेला आहे, तर टेप आपल्याला तिथे ठेवायचा आहे. तिथे ठेवल्यानंतर आपल्याला 10.5 इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे. सरळ इकडच्या साईडनी असा सरळ टेप ठेवायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि 10.5 इंचावर आपल्याला मार्क करायचा आहे. तर हा आपला मेन समोरचा टक्स येणार आहे, तर तो आपल्याला 2.25 इंचावर मार्क करायचा आहे. 2.25 इंचावर मार्क केल्यानंतर ह्या टक्स पासून आपल्याला इकडच्या साईडने असा तिरकस टेप ठेवायचा आहे. इकडच्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर पॉइंट द्यायचा आहे आणि इकडच्याही साईडने आपल्याला 1.5 इंचावर पॉइंट देऊन घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, याप्रमाणे आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि असा पॉइंट देऊन घ्यायचा आहे. आणि आता हा 2 इंचाचा आपण टक्स दिलेला होता, 2.25 इंचाचा, तर तिथे आपल्याला सरळ रेषा आखून घ्यायची आहे. तर हे अंतर आपलं 4 इंचावर येत आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे आणि 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे मुंड्याच्या साईडनी. बघू शकता याप्रमाणे असा टेप ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला मुंड्याच्या साईडनी 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचा आहे. तर कंप्लीट आपले 4 टक्स तयार होतील, म्हणजे हा 1 टक्स, हा 2, हा 3 आणि हा खालचा 4. तर 4 टक्स असे तयार करून घेतल्यानंतर आपल्याला हे इकडच्या साईडनी क्रॉस पट्टीच्या साईडनी आपल्याला 2.25 इंचावर मार्क करायचा आहे आणि हा टक्स आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे. तर सरळ जोडायचा नाहीये, हा टक्स थोडासा क्रॉस मध्ये जोडायचा आहे, म्हणून आपण 2.25 इंचावर घेतलेला आहे. आणि हा टक्स आपल्याला बरोबर याच्यामध्ये सेंटर मध्ये जोडायचा आहे. बघू शकता असं. आणि हा आपल्याला सरळ मध्य सेंटरवरती जोडून घ्यायचा आहे. बघू शकता इथे कंप्लीट 3 इंचावर आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर हे कंप्लीट आपलं 4ही टक्स आपण व्यवस्थित घेतलेले आहेत. तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ बघत जाल, जेणेकरून तुमच्याही लक्षात बसेल. तर आता आपल्याला हा पॉइंट आपण दिलेला होता, तर आपल्याला हा पॉइंट इथपर्यंत असा क्रॉस मध्ये आपल्याला ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे आपला क्रॉस पट्टीचा शेप असा तयार होईल. आणि इकडच्या साईडने आपल्याला थोडं खाली जात आपल्याला हा असा शेप देऊन घ्यायचा आहे. बघू शकता याप्रमाणे अशी क्रॉस पट्टी तयार झाल्यानंतर आता इकडच्या साईडने आपल्याला 1.25 आणि इकडच्या साईडने 1.25 इंचावर आपल्याला मार्क करून घ्यायचा आहे. इकडच्या साईडने 1.25 आणि इकडच्या साईडने आपल्याला 1.25 इंचावर,
म्हणजे संपूर्ण आपला हा टक्स 1.5 इंच तयार होणार आहे. तर हा असा आपल्याला क्रॉसमध्ये जोडून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडासा जरी युजफुल वाटत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तर असा आपण टक्स देऊन घ्यायचा आहे आणि हा टक्स दिल्यामुळे आपल्याला इकडच्या साईडने मार्जिन वाढून घ्यायचं आहे. तर ते मार्जिन आपल्याला फक्त समोरच्याच भागाला वाढवायचं आहे, तर मागच्या भागाला अजिबात वाढवायचं नाहीये. तर हा टक्स आपले हे बाकीचे टक्स, हा टक्स आपला 1.5 इंचाचा येणार आहे. तर 1.5 इंचाचा टक्स येणार आहे म्हणून हा इकडचे टक्स हे आपले अर्धा इंचाचे येणार आहेत, बघू शकता. तर तिघी टक्स आपल्याला अर्धा इंचाचे द्यायचे आहेत. इकडच्या साईडनी 2 सूत आणि इकडच्या साईडनी 2 सूत असे आपल्याला टक्स अर्धा इंचाचा टक्स पूर्ण आपल्याला रेडी करून घ्यायचा आहे. ती मार्क करून दाखवते मी तुम्हाला, बघू शकता अर्धा इंचाचा टक्स आलेला आहे. तर इकडच्याही साईडने आपल्याला तशीच मार्किंग करून घ्यायची आहे. याप्रमाणे तर इथे अर्धा इंच आपण टक्स जोडणार आहोत, त्याच्यासाठी जर जाणार आहे तर ते आपण इकडच्या साईडने वाढून घ्यायचं आहे. तर 1.25 इंच आपल्याला इकडच्या साईडने वाढून घ्यायचं आहे आणि खालच्या साईडने आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. तर 1.5 इंच आपला हा टक्स पूर्ण होणार आहे म्हणून आपल्याला 1.5 इंच वाढून घ्यायचं आहे. आणि आपल्याला अशी क्रॉसमध्ये रेषा आखून घ्यायची आहे, बघू शकता याप्रमाणे. तर पूर्ण मार्किंग आपली तयार आहे. तर आता इथे आपण पाव इंच अर्धा इंच आपण खाली मार्जिन वाढून घेणार आहोत. तर अशी मार्जिन वाढून घ्यायची आहे. तर इथपर्यंत वाढवायची आपल्याला अर्धा इंचावर. इथे जसा आकार आहे तसाच आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. आणि मग आता आपली पूर्ण 4 टक्स म्हणजे बेल्टवाला ब्लाऊजची मार्किंग तयार आहे. तर आता आपण हे कट करून घेणार आहोत. तर ही क्रॉसपट्टी आपल्याला पुरेशी पडणार नाहीये म्हणून आपण ही क्रॉसपट्टी परत दुसऱ्या पेपरवर आपल्याला कट करून घ्यायची आहे. कारण की इथे आपण अर्धा इंच वाढून घेतलेला आहे, त्याच्यासाठी ते कमी झालेलं आहे म्हणून ही क्रॉसपट्टी आपण दुसऱ्या पेपरवर कट करायची आहे. तर हे बाकीचं मी तुम्हाला कट करून दाखवते. तर हा पेपर मी उचलून घेणार आहे आणि हे पार्ट दोघी असे काढून घेणार आहे. तर हा एक भाग मी साईडला ठेवून देणार आहे आणि याची कटिंग करून घेणार आहोत समोरच्या भागाची आधी. तर ही क्रॉसपट्टी आपल्याला अशी कट करायची आहे, आकार देतच कट करायची आहे आपल्याला. ही क्रॉसपट्टी आपण साईडला ठेवून देणार आहोत, नंतर आपण ही कट करणार आहोत. तर याच्यावर आता आपल्याला छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून आपण जेव्हा कपड्यावर ठेवत असतो तेव्हा आपल्याला व्यवस्थित असे मार्किंग मिळून जाणार आहे. तर आता समोरचा जो मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो कट करून घ्यायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर हाही कट आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर मी इथे पूर्ण रेषा दिलेली नाहीये, तर मी त्यानंतर देऊन घेणार आहे. समोरचा गळा कट करून घ्यायचा आहे आणि मुंड्याचा जो कट आहे त्यालाही आपल्याला छोटेसे नॉच देऊन घ्यायचे. तर बघू शकता समोरचा भाग आपला हा रेडी आहे. तर हा आपण जसाच तसा ठेवून 5 ते 10 मिनिटात आपण ब्लाऊज कट करू शकतो. तर आता आपल्याला पाठीमागचा भाग घ्यायचा आहे. तर हा आता आपण इकडच्या साईडने 1.5 इंच, इकडच्या साईडने 1.25 इंच वाढवलेलं होतं ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. तर गळा तुम्ही आपल्या आवडीनुसार कट करू शकता. तुम्ही कोणताही गळा इथे कट करू शकता.
तर मी इथे गळा कट करणार नाही आहे, कारण की जेव्हा आपण ब्लाऊज कट करत असतो ना तेव्हा व्यवस्थित असं ठेवायचं आहे आणि मग आपल्याला ब्लाऊज पीसवरच आपल्याला गळा कट करून घ्यायचा आहे. तर हे बाजूला ठेवून घ्यायचं आहे. आता आपल्याला क्रॉसपट्टी वाढून घ्यायची आहे. तर एकच पेज घ्यायचं आहे आपल्याला. हे पेज घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि किती वाढवायचं आहे ते लक्षपूर्वक बघा. तर इथे आपण जे वाढवलेलं होतं तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे. त्याची काही गरज नाही आहे. आपल्याला टक्स दिला तर आपलं बरोबर होऊन जाणार आहे त्याच्या ती मार्जिन. तर आता आपल्याला ही क्रॉसपट्टी ठेवायची आहे आणि खालच्या साईडनी 1.25 इंच आपल्याला मार्जिन वाढून घ्यायचं आहे क्रॉसपट्टीमध्ये. तर मोजून बघायचं आहे. 1.25 इंचावर आपल्याला मार्जिन वाढून घ्यायचं आहे आणि अशी एक्युरेट आपल्याला कट करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी. मार्क करायची आधी, व्यवस्थित असा हात ठेवायचा आहे. आपली जी आधीची क्रॉसपट्टी आहे म्हणजे छोटी क्रॉसपट्टी आहे तर ती अजिबात हलू द्यायची नाही आहे आणि असं ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि मग आपल्याला कट करायचा आहे. हा आकार खूप छान येतो. व्यवस्थित हलू द्यायची नाही पट्टी. तर बघू शकता आपली ही क्रॉसपट्टी ही रेडी आहे. हा आपला समोरचा भाग आहे फोरटक्सचा. हा आपला पाठीमागचा भाग आहे. तर पूर्ण आपली 4 टक्स म्हणजे बेल्टवाला ब्लाऊजची कटिंग पूर्ण रेडी आहे. तर याच्यामध्ये आता मी तुम्हाला बाही कटिंग करून नाही दाखवणार आहे. तर बाहीचा व्हिडिओ मी सेपरेट बनवलेला आहे. माझ्या चॅनलवरती जाऊन बघा. तुमच्याही व्यवस्थित असं लक्षात बसणार आहे. छोट्या छोट्या गोष्टी मी बारकाईने सांगितलेल्या आहेत. तर व्हिडिओ तुम्ही असं व्यवस्थित लक्षपूर्वक बघत जा जेणेकरून तुम्हालाही ब्लाऊज असं सहज कटिंग करता येईल. आणि एकदा जर तुम्ही पॅटर्न कट करून ठेवलं तर तुम्हाला परत ब्लाऊजचं पॅटर्न कट करायची गरज येणार नाही. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ? माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.